नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याने भारतातील पहिली क्वांटम चाचणी सुविधा सुरू केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याने भारतातील पहिली क्वांटम चाचणी फॅसिलिटी या ठिकाणी सुरू केलेली आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने सर्व क्षेत्रांतील महिलांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याच्या हायकोर्टने सर्व क्षेत्रातील महिलांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीलाच आपण कर्नाटक राज्याबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो, लिहून घ्या. अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDO. मला कमेंट करून सांगा DRDOचा फुल फॉर्म काय, DRDOची स्थापना केव्हा झाली आणि DRDOचे वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष कोण आहेत? एवढ्याच दोन्ही तिन्ही गोष्टींची मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्र DRDO संस्थेने डेव्हलप केलेले आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत डसॉल्ट मिराज 2000 विमानांना अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे 240 किलोमीटर पर्यंतची रोधक क्षमता वाढेल आणि हवाई वर्चस्व वाढण्यासाठी मदत होईल. अस्त्र मार्क 2 हे DRDOने विकसित केलेले दृष्टीपथाच्या पलीकडील हवेतून हवेत मारा करणारे एक क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे. क्लिअर? तर DRDOने हे डेव्हलप केलं आहे अस्त्र मार्क 2 हे नावाचं मिसाईल किंवा क्षेपणास्त्र. ठीक आहे, या ठिकाणी माझा स्वतःचा चालू घडामोडीचा 2026-27चा पूर्ण वर्षभराचा जो काही फक्त चालू घडामोडीच्या ओरिएंटेड असलेला जो काही कोर्स आहे तो या ठिकाणी आज मी लॉन्च करत आहे. या कोर्समध्ये नेमकं तुम्हाला काय भेटणार आहे, कोर्स किती रुपयाला आहे, कोर्स कसा घ्यायचा आणि कोर्सची व्हॅलिडिटी काय असणार आहे हे मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. सुरुवातीला 2026 आणि 2027 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, हा कोर्स चालू घडामोडीचा तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मी कंपल्सरी बिलकुल करणार नाही की तुम्ही हा कोर्स घेतलाच पाहिजे, परंतु मी याची शाश्वती देतो, जर तुम्ही हा कोर्स घेतला तर तुमचे चालू घडामोडीचे प्रश्न बिलकुल चुकणार नाहीत. बरोबर? या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहेत? प्रत्येक आठवड्याला 2 टेस्ट होणार आहेत, जी की वीकली करंट अफेअर्सची टेस्ट असणार आहे आणि वीकली एका स्पेशल टॉपिक वरती तुमची टेस्ट असणार आहे. स्पेशल टॉपिक म्हणजे काय? एखाद्या पुरस्कारावरती प्रश्न उत्तर असणार आहेत, बरोबर का नाही? एखाद्या या ठिकाणी नियुक्त्यांवरती प्रश्न उत्तर असणार आहेत, अशा प्रकारचे टॉपिक. बरोबर? त्याच्यानंतर मंथली करंट अफेअर्स टेस्ट होणार आहेत. हा जो काही कोर्स आहे चालू घडामोडीचा कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे? जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, बँकेची करत असाल, रेल्वेची तयारी करत असाल, MPSCची तयारी करत असाल, तलाठीची तयारी करत असाल, सर्व प्रकारच्या एक्झामसाठी हा कोर्स या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे क्वेश्चन जे काही असणार आहेत ते लेटेस्ट एक्झामच्या पॅटर्ननुसार असणार आहेत, ही तुम्हाला दखल घ्यायची आहे. या ठिकाणी हा जो काही कोर्स आहे तो कसा खरेदी करायचा? तर करंट अफेअर्स मराठी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा. त्याच्यामध्ये बॅचेस नावाचं एक फोल्डर आहे, बॅचेस. बरोबर? त्या बॅचेस नावाच्या फोल्डरला क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी 2026 सुहास भिसे नावाचा कोर्स आहे. बरोबर? हा कोर्स खरेदी केल्या केल्या तुम्हाला काय काय भेटणार आहे? जसे की मी तुम्हाला आता सांगितलं, सर्व प्रकारच्या टेस्ट तुम्हाला वीकली मंथली मिळणार आहेत, परंतु या ठिकाणी कोर्स खरेदी केल्या केल्या तुम्हाला 100 मार्काचे 6 फुल लेंथ चालू घडामोडीचे या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत. म्हणजे 600 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीचे लगेच मिळणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे? डायरेक्ट कोर्स खरेदी करण्याच्या अगोदर या 100
मार्काच्या टेस्टमध्ये एक पहिली टेस्ट या ठिकाणी डेमो टेस्ट आहे, फ्री टेस्ट आहे, ही तुम्हाला कंपल्सरी द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की प्रश्नांची क्वालिटी काय आहे, या ठिकाणी हा कोर्स घ्यायचा का नाही तुम्हाला त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, बरोबर. आणि आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर आम्हाला समजले की हा कोर्स काय आहे. आता या कोर्सची किंमत काय आहे, तर कोर्सची किंमत विद्यार्थी मित्रांनो 500 रुपये आहे. परंतु सुरुवातीच्या या ठिकाणी 300 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी हा कोर्स 365 रुपये मध्ये देणार आहोत, बरोबर. या ठिकाणी 365 दिवस 365 रुपये म्हणजेच वर्षभराचा हा कोर्स असणार आहे. 1 रुपये दिवसाला, 30 रुपये महिन्याला, बरोबर. या ठिकाणी जर तुम्ही 30 एप्रिल 2026च्या अगोदर जर हा कोर्स खरेदी केला आणि 300 विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा कोर्स 365 रुपयाला मिळणार आहे. 30 एप्रिलच्या नंतर हा कोर्स 500 रुपये होणार आहे, बरोबर. मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो, हा जो काही कोर्स आहे हा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्स मध्ये या ठिकाणी फायदा देऊन जाणार आहे. क्लिअर. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच कलम 142 अन्वये कोणत्या राज्याच्या मतदार यादी सुधारणा, ज्याला आपण बोलतो SIR च्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केलेला आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया, पश्चिम बंगाल बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत आर्यन रवी, राजधानी आहे कोलकाता. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा, आणि 3 महत्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. IMF म्हणजेच काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने अलीकडेच कोणत्या शेजारील देशाचे 1.3 अब्ज डॉलर्सचे जे काही मदत पॅकेज होतं ते स्थगित केलेलं आहे, हाल्ट केलेलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि हे स्थगित करण्याच्या मागचं कारण काय ते लिहून घ्या. बांगलादेशने IMF ने घातलेल्या आर्थिक सुधारणांच्या अटींची, उदाहरणार्थ महसूल निर्मिती, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा प्रभावी अंमलबजावणी न केल्यामुळे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए, बांगलादेश या शेजारील देशाचे 1.3 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. कोणी? IMF ने. IMF फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळ. निर्मिती झाली 27 डिसेंबर 1945. व्यवस्थापन संचालक आहे या ठिकाणी क्रिस्टलिना जॉर्जिएवा. मुख्य अर्थतज्ञ आहेत पियरे ऑलिव्हियर आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC USA या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी भारतीय नागरी सेवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 21 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय नागरी सेवा दिवस म्हणून साजरा करतो. उद्देश काय हा दिवस साजरा करण्यामागचा तर लिहून घ्या. नागरी सेवकांनी जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा स्वतःला समर्पित करणे आणि सार्वजनिक प्रशासनामध्ये उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध राहणे या उद्देशाने भारतीय नागरी सेवा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो 21 एप्रिलला. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. थारू नावाची एक जमात आहे. कोणती? थारू नावाची जमात ही प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यांमध्ये आढळते? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोणकोणते? तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक बी उत्तराखंड आणि पर्याय क्रमांक सी बिहार. या तीनही राज्यामध्ये थारू जमात या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. 2 पॉइंट लिहून घ्या. थारू ही जमात प्रामुख्याने भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती तराई प्रदेशामध्ये राहणारी ट्रायबल कम्युनिटी आहे, आदिवासी जमात आहे. ही जमात प्रामुख्याने शेती,
मासेमारी आणि वन उत्पादनांवरती आपली उपजीविका चालवते. तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार राज्याच्या अंतर्गत थारू जमात आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळते. पुढचा प्रश्न, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कोणत्या युरोपीय देशाने आपला कार्बन टॅक्स जगातील सर्वोच्च पातळीवरती वाढवलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी डेन्मार्क बद्दल सांगायचं म्हटलं तर राजधानी आहे कोपनहेगन, सम्राट आहेत या ठिकाणचे म्हणजेच मोनार्च आहेत फेडरिक एक्स आणि पंतप्रधान आहेत मेटे फेडरिकसेन असं त्यांचं नाव आहे. तर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी डेन्मार्क या युरोपियन देशाने आपला कार्बन टॅक्स जगातील सर्वोच्च पातळीवरती या ठिकाणी वाढवून ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताने नुकताच सायक्लॉन 4 हा जो काही लष्करी सराव आहे तो कोणत्या देशासोबत पार पाडलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इजिप्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने इजिप्त या देशासोबत सायक्लॉन 4 हा लष्करी सराव या ठिकाणी आर्मी जो काही एक्झरसाइज आहे तो या ठिकाणी पार पाडलेला आहे. हा सराव इजिप्तमधील अंशास येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये सहभागी भारतीय तुकडीमध्ये विशेष दलांच्या 25 जवानांचा समावेश होता ज्यांनी इजिप्शियन विशेष दलांसोबत प्रशिक्षण घेतलं आहे. आणि या ठिकाणी या सरावाच्या अंतर्गत सायक्लॉन 4 हा जो काही आर्मी एक्झरसाइज आहे याच्या अंतर्गत फोकस कशामध्ये करण्यात आलं तर या सरावामध्ये आंतर कार्यक्षमता, संयुक्त नियोजन आणि दहशतवाद विरोधी व वाळवंटी युद्धासह विशेष मोहिमांचे डावपेच वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. तर पर्याय क्रमांक ए इजिप्त या देशासोबत भारताने सायक्लॉन 4 हा लष्करी सराव या ठिकाणी पार पाडलेला आहे. बाकीचे जे काही वेगवेगळे देश आहेत त्यांच्यासोबत भारताचे अन्य काही सराव असतात, एक्झरसाइज असतात, त्याच्यावरती एकदा आपण चर्चा करूया. नोमॅडिक एलिफंट हा सराव आहे मंगोलिया देशासोबत, शक्ती सराव आहे फ्रान्स देशासोबत, सूर्यकिरण आहे नेपाळ देशासोबत, युद्धाभ्यास आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत, तारकश आहे अमेरिकासोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत, मोसी सराव आहे रशिया आणि चीन दरम्यान, विनबॅक सराव आहे व्हिएतनाम सोबत आणि हॉपेक्स सराव आहे इजिप्त सोबत. आणि त्याच इजिप्त सोबत आपण आत्ताच कांतोरा पाहिला तर सायक्लॉन 4 हा सराव. पुढचा प्रश्न, कोणत्या दोन देशांमध्ये नुकताच 10 दिवसांचा शस्त्रसंधी करार झालेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण कोण? इस्रायल वर्सेस लेबनॉन मध्ये जे काही युद्ध सुरू होतं, वॉर सुरू होता, त्या दोन देशांनी आता असं ठरवलं की 10 दिवस आपण भांडणं करायची नाहीयेत. बरोबर, तर अशा प्रकारचा हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अब्जावधी वर्ष जुन्या या ठिकाणी याना लेण्या, कोणत्या याना लेण्यांना भारतीय महत्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर हे जे काही याना लेण्या आहेत या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत अब्जावधी वर्ष जुन्या याना लेण्यांना भारतीय जे काही राष्ट्रीय महत्वाचे भूवारसा स्थळ आहे म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये कोणाची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत? तर पर्याय क्रमांक बी आपले जय शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आयसीसीचे चेअरमॅन, बीसीसीआयचे माजी सचिव आणि जागतिक क्रिकेटचा विस्तार आणि 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात येईल त्यांच्या भूमिकेसाठी त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. जय शहा असं त्यांचं नाव आहे. यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये त्यांचं या ठिकाणी नाव जाहीर झालं आहे. शेवटचा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये बांगलादेश या देशासाठी भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक ए दिनेश त्रिवेदी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? 60वा, 67वा, 75वा की 90वा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.